मुठवलकरांची तदनंतर आपल्यामध्ये मुठवलकरचे समाजसेवक दिलीपजी पाटील उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान, योग्य तो मान आपण या ठिकाणी देत आहोत. अतिथी देवो भव, उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर पुढील सन्मान असेल सन्मान योगेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. मुठवलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि नेहमीच मुठवल गावासाठी ते तत्पर राहत असतात. कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती आपण नेहमीच पाहत असतो आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. योगेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर त्यांचे सहकारी प्रमोदजी मसने आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल की आपण पण या. आपला सन्मान या ठिकाणी संपर्क केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आयोजकांना विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करूया, कारण आपल्या क्रीडा रसिकांपर्यंत या सामन्यातील प्रत्येक चेंडूचा अपडेट पोहोचवणं फार गरजेचं आहे. भरपूर प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. सर्वांचं सहर्ष स्वागत स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. किवनीचे निलेश पाटील, वन ऑफ द ग्रेट लेफ्टी बॅटर निलेश पाटील यांचं आम्ही मकरंद स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि सोबतच अक्षय मडवीला तुम्ही पाहतायत. किवनी दिवे गावचे नामवंत क्रिकेटर अवक्या या नावानं प्रसिद्ध असणारे एक खेळाडू आज आपले पाहुणे म्हणून या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. ग्रीष्म 11 आमनेपाडा आणि विरोधात सामना तुम्हाला बघायला मिळेल. तो अर्थातच नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा ज्युनियर. सामन्याला सुरुवात पहिल्या षटक संकेत पाटील. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा होता आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. सलामीवीर तुम्ही पाहतायत हरीश भंडारे आणि प्रतीक डाकी ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाड्याचे संतुजी काकडे साहेबांच्या माध्यमातून या संघाला आणि स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि आता समालोचक कक्षामध्ये करूया आपण थोडासा बदल. समीर ठाकरेच्या सोबतीला आता मात्र सज्ज असतील व्हॉइस ऑफ वेल्वेट मिस्टर ओमी शेट्टी. वेलकम ओमी. थँक्यू सो मच योगेश पाटील सर, आपलं मनपूर्वक आभार. आता समीर ठाकरे सर आपल्या सोबत आहेत, आवाज जो नांदुरकीचा. समीर, कसं वाटतं ज्यावेळी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवलची स्पर्धा सुरू होते, तुझ्या कॉमेंटेटच्या करिअरची सुरुवात देखील थोडीफार या स्पर्धेनं ग्लॅमर देण्याचं काम जरूर केलं, बट आता ही स्पर्धा फार मोठ्या यशाच्या उंच शिखरावरती पोहोचली आहे. एक नजर मॅचवरती टाकूयात. हरेश आणि त्याच्या सोबतीनं प्रतीक आहे. नक्षत्र चौधरपाडा ज्युनियर वर्सेस ग्रीष्मा 11 आमनेपाड्यांच्यामध्ये लढत आहे. काय म्हणशील समीर? हो, खरं तर येस, लाऊडली अपील करण्यात आले. प्लॅटफॉर्म समालोचकांना असेल, इवन क्रिकेटर्सना असेल, या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने मिळत आलं. आणि यामागची जी मेहनत आहे, पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. फलक आता एका नव्याने पुढे जाताना. दरम्यान ओमकार सर, आपण चर्चा करत होतो की एखादी स्पर्धा तिचं सातत्य टिकवणं भरपूर कठीण असतं. आपण अशा अनेक स्पर्धा बघितल्या, 1 वर्ष येतात, 2 वर्ष येतात, नवीन नवीन अंदाज दिसतो, परंतु त्यानंतर त्या स्पर्धा बंद पडत असतात. परंतु या ठिकाणी मुठवळकरांनी ते टिकवलेलं सातत्य आणि खरोखर सर्वांना इथे मिळणारा जो प्रेम आहे, तो प्रेम प्रत्येकाला इथे खेचत आणत असतो. पंचांचा बी मनोबॉलचा इशारा आला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय.
म्हणजेच एकूण धावा मिळतील 5. सुरुवात त्या ठिकाणी संकेतनं चांगली केली होती, परंतु अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आता एक नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला चौकार फलंदाजांवर वाढलेला दबाव कमी होणार. आज जेवणाची व्यवस्था खरं तर पंडित गोडे एक उत्कृष्ट क्रिकेटर देवरुंगपाडा संघाच्या आणि त्यांच्या माध्यमातून आज जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यावेळेला पुन्हा बॉलला टर्न केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि आता धावबाची संधी देखील चालून आली होती. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. चांगली पार्टनरशिप होते पहिल्या षटकामध्ये. सुरुवात फार सुंदर झाली होती. सुरुवातीचे 2 बॉल गोलंदाज संकेतनं अप्रतिम टाकले. त्यानंतर जो नो बॉल आला ना तिकडे खूप काही गमावलं. नक्षत्रा चौधरपाडा ज्युनियर टीम खेळती आहे आणि लवकरच नक्षत्रा चौधरपाडा ज्युनियर ट्रॉफी देखील येते आहे. त्या 9, 10, 11 जानेवारीला तर ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तुम्ही नक्षत्रा चौधरपाडा ज्युनियर टीमसोबत संपर्क साधू शकता. चौधरपाडाच्या ऐतिहासिक ग्राउंडवरती ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नानकरच्या मैदानावरती ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर टप्पा पडला. बॉल चालला मागे, फ्लाइंग सी बीट आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड खूप फास्ट आणि बॉल ट्रॅव्हल झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतात धावा 4 आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 13. एक चांगली सुरुवात नक्षत्र चौधरपाडा ज्युनियर टीमसाठी. बॅटची कडा लागली होती. किपरला कठीण होतं पण मागे फिल्डर्सला अगदी इझी होतं आणि हाताचा पिसारा फुलला बट बॉल त्याच्या हातून पसार झाला आणि हा आलाय मिसफिल्डचा चौकार. अजून एक बॉल या षटकातील बाकी आहे कारण एक नो बॉल टाकला होता त्यामुळे एक अतिरिक्त बॉल टाकावा लागतोय गोलंदाज संकेत पाटीलला. षटक पहिलं मैदानावरती मार्गस्थ असताना आतापर्यंत आपण पाहता एक लॉंग ऑफ आणि ऑन साईडला एक मिड विकेट आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट. शफल झाले होते, अपील झालाय, बॅटला लागलाय बॉल आणि संकेतला फायनली मिळते इकडे विकेट आणि आता केले कमबॅक. प्रतीक डाकीची शिकार झाली आहे. 2 चौकार 1 डबल त्याच्या बॅटमधून आली होती. 10 धावेचं योगदान दिलं प्रतीक डाकीनं आणि पहिलं यश मिळतं या ठिकाणी संकेत पाटीलला. फायनली समीरांना कमबॅक गोलंदाजानं केलाय. जरी सुरुवातीला 5 बॉल 13 आले असले अंतिम बॉलवरती त्यानं विकेट काढून मॅचमध्ये परत आणलंय ते म्हणजेच ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. हो अगदी बरोबर आणि फार गरजेचं होतं विकेट मिळवणं कारण ज्या प्रकारे पार्टनरशिप दिसत होती, ज्या प्रकारे दोन्ही बॅटर वेगाने खेळत होते, एक मोठ्या टोटलकडे डेफिनेटली जाऊ शकले असे आणि इथून आता जी विकेट मिळाली तिथून जो आत्मविश्वास कुठेतरी जे डिमोटिव्ह झाले होते क्षेत्ररक्षक ग्रीष्मा 11 आमनेपाडाचे त्यांना कुठे पुन्हा आता या ठिकाणी ऊर्जा मिळेल आणि महत्त्वपूर्ण सफलता त्या ठिकाणी संकेत पाटीलनं आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. नवीन हेमंत भंडारी आता मैदानामध्ये येतो. आज मॉर्निंग सेशन पासून मान्यवर मंडळी प्रचंड प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतात. त्याचं कारण हे मुटवल गावावरती असणारं प्रेम आहे, या क्रिकेटच्या खेळावरती असणारं प्रेम आहे आणि आदरणीय रुपेशजी दळवी सावधचे उद्योगपती आणि त्यांचा फटाक यांच्या आतषबाजीमध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत करत असताना स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवलमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर निलेश पाटील देखील व्यासपीठावरती मॅच एन्जॉय करतात. वेलकम निलेश दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत. केवणीसाठी अनेक वर्ष निलेश दादानं खूप चांगलं क्रिकेट खेळलं. एक लेजंड क्रिकेटपटू म्हणून केवणीच्या क्रिकेटमध्ये निलेश दादाकडे पाहिलं जातं आणि त्या सोबतीनं आपण पाहताय 0 मिनिटांमध्ये कमाल. आज अवक्या जरा जास्तच क्यूट दिसतोय. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे एकदा अवक्याला दाखवा. आमने लोणाड परिसरामध्ये अवक्याचा मोठा फॅनबेस आहे. मिड ऑफला बॉल आणि ऑन स्क्रीन तुम्हाला सध्या पाहायला मिळतं. थोडंसं अजून झूम करा कॅमेरामॅन. येस, एकदा स्माईल होऊन जाऊ द्या. हा ही गोड स्माईल पाहायला अनेक जण त्याची वाट पाहत असतात आणि निलेश दादा त्यांच्या सोबतीनं आणि ही मित्रांची जोडी सध्या मॅच एन्जॉय करताना अवकेश मडवी आणि त्यांच्या सोबतीनं एक लेजंड क्रिकेटपटू केवणीचे आणि सुजित तात्यांच्या मेहुणे आहेत. निलेश दादा स्वागत आहे आपलं. आणि आदरणीय रुपेशजी दळवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम रुपेश दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उत्तम दादा पाटील, रणजित दादा आणि पूर्ण योगेश दादा आणि स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळच्या वतीनं आज मुठवळमध्ये ना जल्लोष कारण जल्लोष गावाचा आज वाढदिवस आपल्या भावाचा सुधीर दादा यांचा वाढदिवस. सुधीर दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
आणि जरूर या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे एस एस स्पोर्ट्स चे फाउंडर ओनर आदरणीय सोपानजी तिसकर ज्यांच्या वतीनं बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आपलं मनपूर्वक स्वागत आहे. फुल टॉस होता ऑन साईडला वळवलाय क्षेत्ररक्षक मिड विकेटचे येतात बॉलवरती आणि तेथे मिळेल फक्त एकच धाव आणि सोबतच युवा उद्योगपती जेडी देखील येत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तबाही के लिए नाम ही काफी आहे. सोपान तिसकर एसची बॅट मग नाद करदी काय यावंच लागतं. स्वागत आहे सोपानदादा तिसकर आपलं. आणि नुकतंच व्यासपीठावरती सावधचे उद्योगपती दळवीदादांचं आगमन झाला त्यांचं देखील करूया स्वागत. टीमची टोटल धावफलकावरती एक नजर आपण टाकूयात. स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो 15. बॅटच्या समोर होता मिड ऑफला क्लिअर करायचं होतं नाही जमलं टायमिंग करायला. एलिव्हेशन देखील नव्हतं आणि बरोबर मिड ऑफ जिकडे सेट आहे त्याच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी कॅच आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद अजून एक धक्का लागतोय. तर जसं सोपान दादाचं आगमन झालं ना उत्तम दादा सगळ्यात जास्त स्माईल जर कुणाच्या चेहऱ्यावरती आली असेल तर कुणाल एसएचा ब्रँड अँबॅसिडर आहे कुणाल भामरे. 41-42 चोपताच ठेवता उठवता बाजार या सगळ्या टॅगलाईन आहेत कुणालच्या. तर सोपान दादाचा सर्वाधिक लाडका आणि आवडता जवळचं व्यक्तिमत्व म्हणजे कुणाल भामरे. टीमची टोटल धावफलकावरती विकेटनंतर थांबली आहे. व्यासपीठावरती पाहुणे आलं. समीर एक गोष्ट चर्चा दरम्यान राहिली यश पाटीलचं कमबॅक 1 डॉट 2 सिंगल आणि तदनंतर विकेट आणि पॉवर प्लेमध्ये जिकडे रन्स बनत नाही ना मोठे फटके येत नाही तिकडे ते प्रेशर क्रिएट केलं यशनं. देन त्यांना आता विकेट काढली आहे आणि धक्का मैदानावरती दुसरा दिलाय यश पाटीलनं. नेहमीच चांगला राहिला. मागच्या 2 ते 3 स्पर्धांचा आपण जर विचार केला तर यशनं चांगली गोलंदाजी केली विशेषतः पॉवर प्लेमध्ये. संकेत नंतर तो कुठेतरी एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न करतोय. ग्रीष्म 11 नाम नाही पडायला आणि तसंही या वर्षामध्ये तर लागोपाठ 2 जागा बनवली ग्रीष्म 11 नाम नाही पाडानं. एक फायनलिस्ट देखील राहिला होता एका स्पर्धेचा आणि असोसिएशनच्या बाहेर एक फायनल देखील जिंकली आहे. त्याच्यामुळे तो आत्मविश्वास आता या सर्वच खेळाडूंमध्ये तुम्हाला दिसून आलेला आहे. 2 षटकांचा खेळ देखील इथे संपन्न आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. अजून एक चर्चा आपण करतोय कुमार दादा आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. अवक्या मडवी हे देखील एसएचे ब्रँड अँबॅसिडर आहेत अक्षय त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. कैलासदादाचं आगमन होतं या आपण आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरती. काल खूप चांगला क्रिकेट झाला काहीशा चुका झाल्या काही हरकत नाही आहे. 7 स्टारचे ऑफिशियल ग्रुप मेंबर आहेत. 7 स्टारच्या माध्यमातून ज्यावेळी रबर बॉल टुर्नामेंट होते खूप सुंदर आयोजन असतं. कैलास असेल त्यानंतर अक्षय थेटे असतील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा नानकरच्या मैदानावरती मागच्या अनेक वर्ष आपण पाहता. टीमची टोटल धावफलकावरती सध्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. बॉलिंग ट्रॅकवरती यश आला त्यानं केलं कमबॅक 15 वरती. समीर सध्या पॉवर प्लेत थांबलाय आणि अंतिम बॉल आता पॉवर प्ले मधला बाकी आहे. येस 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि संकेत पाटीलला आता कॅप्टननं पुन्हा कंटिन्यू ठेवलं त्या ठिकाणी. थर्ड ओव्हरमध्ये नॉन पॉवर प्लेमध्ये पारंपरिकशी फिल्डिंग बनून गेली आहे. विकेट किपरच्या मागे शॉर्ट फाईन लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न बॉल आला लॉंग ऑनला आणि दुसरा धावेचा प्रयत्न देखील यशस्वी त्या ठिकाणी बघायला मिळाला. 2 धावांनी स्कोर पुढे गेला. धावफलकावरती आता 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या परंतु पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही. याचं कारण यशनं अचूकता दाखवली त्याच्या गोलंदाजीमध्ये. की सुपर कमबॅक होतं यशचं ज्या अनुषंगानं तो बॉलिंग करत होतो ना समीर काहीतरी वेगळं पण त्याच्या गोलंदाजीमध्ये होतं. एस एस स्पोर्ट्सकडनं या स्पर्धेच्या बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंटसाठी एस एची बॅट आली आहे त्याबद्दल त्यांचा देखील आभार. अर्ध्या विकेटवरती वेगात टाकलाय अपील आणि बॉल डिलिव्हर केल्यानंतर तुम्ही अंपाच्या अगदी समोर येत आहे त्यामुळे अंपासला तिकडे साईड होणं थोडंसं कठीण जातं. आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 7 स्टार ग्रुप कैलासदादांकडनं. गोलंदाज संकेतला धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतं 17 वरती धावफलक सध्या थांबलेला आहे. संकेत तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर राईट अमोव द विकेट. इथे लागली आहे बॅटची लिडिंग एज. बॉल हवा तर जज केलं जातं मागे फाईन लेग सर्कलच्या आत आणि टीपला त्या ठिकाणी झेल. काय म्हणशील आमनेपाडा सध्या आता जी गोलंदाजी करते सुरुवात झाली ना 13 रन्स आले 5 बॉलमध्ये. त्यानंतर आमनेपाडाच्या बॉलर्सनं स्पेशली संकेत देन यश आणि यशनं जी वापसी केली ना त्यामध्ये इथे कॉन्फिडंट लेवल बूस्ट झाला आहे तो म्हणजे संकेतचा. की जरी आपण पहिल्या षटकात रन्स खर्च केले त्यानंतर यशनं बॅकअप दिलाय आणि कॅप्टननं पुन्हा एकदा विश्वास त्याच्यावरती ठेवला आणि आता संकेत देखील तो विश्वास जपतोय. ग्रेट कमबॅक फ्रॉम टीम ग्रीष्म 11 आमनेपाडा. नीडरपणे गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा होता टीमवरती दबाव होता परंतु तदनंतर विदाउट प्रेशर गोलंदाजी केली यशनं आणि तो एकदम कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न आता संकेत पाटील पुन्हा करतोय. चांगले संकेत आहेत. अनेक वर्ष
रामकृष्ण काकडेला तुम्ही पॉवर प्लेचं षटक टाकताना बघितलं, परंतु आता ते सध्या मैदानाच्या बाहेरून सामन्याचा आनंद घेत आहेत. पंडित गोडे त्यांच्या सोबतीनं कैलास पाटील हे लेजंड क्रिकेटर आहेत. आमने लोनार्ड क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर, आणि जरूर या 7 स्टारने खऱ्या अर्थानं जी मेहनत या परिसरासाठी या असोसिएशनसाठी केली आहे, खरोखरच त्यांना दाद द्यावी लागेल आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि याच दरम्यान पूलचा फटका, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक जज करतोय त्याच्या वाक्या बाहेर आणि बॉल सरबिट विकेटच्या पलीकडे येतोय सिक्सर. षटकार त्या ठिकाणी आला आणि या सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेले धावफलकावरती 23. संकेत पाटीलच्या विरुद्ध आता पुन्हा धावा यायला लागलेत. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची वरची कडा, टॉप एज घेत असताना बॉल बिहाइंड स्क्वेअर निघून चाललाय मागे, क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या पाठीमागे आणि जरूर बॉल अडवणार फेकणार, तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. असे ग्रुप मेंबर देखील आहेत. अक्षय मडवी यांचा विचार केला तर सातत्याने ते ऍक्टिव्ह असतात. कुमार रणदिवे यांच्यासोबत चर्चा असे ग्रुपवर त्यांच्या सुरूच असतात, व्यवसायाविषयी असतील किंवा व्यावसायिक क्रिकेट विषयी असतील. आणि आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरोखर कुमार दादा यांना देखील आनंद झाला असेल की आमच्या स्पर्धेमध्ये निलेश दादा आणि अक्षय मडवी यांची हजेरी लागली. पुन्हा एकदा स्ट्रोकला चेक केला, खरं तर येऊ दिलं बॉलला आणि एक साकावर पुन्हा मिस फिल्डिंग. 1 टू का 4, एक धाव ज्या ठिकाणी होती ते 4 धावा मिळाल्या नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघाला आणि धावफलकात जाऊन पोहोचतोय 29-29. चांगल्या झालेत रन्स आता धावफलकावरती, कारण मागच्या षटकामध्ये जरी विकेट्स आले, रन्स आले, इथे पुन्हा एकदा 12 धावा आलेत. 2 ओव्हरचं स्पेल अगदी आपण पाहिला, 25 धावा खर्च केलेत गोलंदाजी करताना संकेतनं. अजित दादा, आपण जिथे कुठे असाल त्वरित आपण लगेचच संपर्क साधायचा आहे व्यासपीठावरती. टीमची टोटल 3 ओव्हर 29 धावा. एक चांगला स्टार्ट आहे समीर, कारण जरी बाउन्स बॅक सेकंड ओव्हरमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडानं केलं, तरी थर्ड ओव्हर आहे ना ते राहिलं आहे नक्षत्रा चौधरपाडा ज्युनियर्सच्या नावावरती. आणि या दोन्ही टीम्स एकमेकांना फक्त इतकंच सांगतात, बारी बारी सबकी बारी, पहला तुम्हारी अब हमारी. की क्रिकेट आहे, इथे प्रत्येक पावलावरती एक नवी टेस्ट, एक नवी एक्झाम त्याला तुम्हाला सामोरं जायचं आहे. आणि जीवनाच्या परीक्षा जर उत्तीर्ण करायच्यात, प्रत्येक पाऊल तुम्हाला जपून टाकावं लागतं. त्यामुळे दोन्ही टीम्सला इतकंच म्हणावं लागेल, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं, जिकडे सगळे दिग्गज मान्यवर व्यासपीठाला भेट देत आहेत आजच्या दिवसामध्ये. अरविंद दादांचा वाढदिवस, सुधीर दादाचा वाढदिवस या स्पर्धेमध्ये थाटात सेलिब्रेट केला जाईल. 29ला 3 बाद. बॉल तयार, ओव्हर नंबर 4. पहिला बॉल आणि चालला फाईन लेगला. खरं तर खेळायचं होतं लॉंग लेगच्या वरतून, बॅटच्या प्रॉपरली अगदी जिकडे कनेक्ट करायचं होतं तिकडे झाला नाही, बट जो रिझल्ट हवा होता ना तो आलाय. आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतात धावा 4, हा येतो चौकार. आणि आता मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती टीम चौधरपाडा आपल्याला पाहायला मिळते. 33 ओव्हर नंबर सुरू झाली 4. इथनं कमीत कमी अजून 11 बॉलमध्ये 15 ते 16 धावेची स्वप्न पाहू शकते आहे टीम चौधरपाडा. आणि आरामात 50 धावेचा पल्ला या ठिकाणी पहिल्या डावामध्ये पूर्ण केला जाऊ शकतो. अनेक साऱ्या बॅनर्स, कटआउट फ्रेम्स तुम्हाला पाहायला मिळतात. माननीय श्री बाळाराम घोडे साहेब त्यांच्या कटआउटला जाऊन बॉल तिकडे आदळला. आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर बाबगाव असेल, देवरुंग असेल, देवरुंगपाडा आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातून प्रचंड प्रेम दिलं जातं. आणि ऐतिहासिक छत्रपती क्रीडांगण जिकडे रंगती आहे मानाची, सन्मानाची, मुठवळ गावाच्या अभिमानाची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. 33 धावफलकावर ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर. कमबॅक कसं करेल त्याकडे लक्ष नक्की लागलं असेल टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडाचं. 33ला 3 बाद. बॉल तयार, वेळ थोडा जास्त जातोय, थोडं कव्हर करा, फास्ट खेळा. हा फुल टॉस ऑन साईडला बॉल, मिस जजमेंट तिकडे फिल्डरचं आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय षटकार. जिकडे कॅच व्हायला हवी होती तिकडे झाली मिस्टेक आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. टाटा बाय बाय करत फिल्डरच्या डोक्यावरून 6 धावा. मागच्या 2 बॉलमध्ये 10 रन्स आलेत. त्या आधीचं षटक आपण पाहिलं तिकडे आल्या होत्या धावा तब्बल आपण पाहिल्या 14. आणि आधीचं एक षटक यश पाटीलचं जिकडे आल्या होत्या फक्त 2.
आणि 1 विकेट यशनं काढली होती. सेकंड स्पेल डिझर्व करत होता या मॅचमध्ये यश. अजून एक फुल टॉस आहे. आता देखील एलिव्हेशन कमी आहे. लॉंगॉनला तोच फिल्डर आहे. यावेळी चूक नाही आहे. आता टिपला जेल आणि फलंदाज होत आहेत बाद आणि धक्का लागतोय 39ला नंबर 4. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर आयोजन स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाचं उत्तमदादा पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि खांडवळवरनं वासुदेवदादा जोशी या मॅचला एन्जॉय करतात. एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व खांडवळ गावातील आणि एक युवा उद्योजक, त्यांच्याकडनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. वासुदेवदादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती जयेश षटकार चौकार आल्यानंतर विकेट्स देखील मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39ला 4 बाद. जयेश हा देखील फुल टॉस टाकला आणि आता भिरकावून दिला बॉल. चाललाय 43 धावफलक्यावर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर काही स्वागत सन्मानाकडे आपण वळतोय आणि वळणार होतो आपण ते म्हणजेच योगेशदा पाटील यांच्याकडे. अजूनही यानंतर फायनल ओव्हर डेट ओव्हर येणं बाकी आहे. बॉल तयार. अजून एक मोठा फटका पण आता फल्डस आहे डीपमध्ये आणि तिकडे झाले स्कीड. बॉडी बॅलन्स गमावला होता. मिड विकेट बॅकअपसाठी येईल स्कोअर लेगच्या. तोपर्यंत 2 धावा. सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय रुपेश दलवी साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. उत्तमजी पाटील आणि योगेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते आपण सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक रुपेश दलवी साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आणि रणजित पाटील आपण कुठे असाल तर आपण सुद्धा जॉईन व्हा. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये रुपेशजी दलवी साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते, कारण त्यांचं मुठवल गावावरती प्रेम आहे. प्रेमापोटी त्या सर्व गोष्टी आपण पाहत असतो आणि या मुठवल गावाने सुद्धा त्यांना चांगला प्रेम दिलाय असंच म्हणावं लागेल. पुढील सन्मानित निर्दोजी दलवी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. स्पर्धेचा आता 3रा दिवस आणि पाहू शकाल जशी स्पर्धा सुरू झाली पहिल्या सामन्यापासून मान्यवरांची मांदी आली आपण या स्पर्धेमध्ये पाहत आलेलो आहोत. सगळं थोडंसं स्पीडअप करा. निर्दोजी दलवी आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करीत आहोत. उत्तमजी पाटील आणि योगेशजी पाटील यांचे शुभ हस्ते सन्मान. पुढील सन्मान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण SS स्पोर्टच्या वतीनं आपण आकर्षक बॅट देत आहोत आणि त्याचे पुरस्कार यात आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय सोपानजी तिसकर आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान करतो. आणि मुठवल गावामध्ये आपण जर पाहिलं तर जे खेळाडू खेळतात अनेक वर्षापासून की कुठलीही बॅटची जर रिफ्लेक्शन असेल किंवा त्याला जर सुधारायचं काम असेल तर फ्री विनामूल्य सेवा ते मात्र मुठवल गावाला देत असतात. आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून बॅटसुद्धा मात्र दिल्या जात असतात. त्याचं काय नातं आहे त्यांना मात्र विचारावं लागेल. परंतु आज आपको लगाना है छक्का तो आपके हाथ में होना ऐसे का बल्ला. अरे ऐसे का बल्ला मजा आहे हल्ला असंच म्हणावं लागेल. एक ब्रँड तयार केला आहे सोपानजी तिसकर याने. धन्यवाद सोपानजी तिसकर. तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असं तुमचं कार्य वर्षानुवर्ष सुरू राहो या तुम्हाला सदिच्छा. सन्माननीय पाहू आपल्यामध्ये आज सुजित शेठ पाटील यांचे लाडके मेवणे मिस्टर अवक्या सर्वांचे लाडके एक जबरदस्त क्रिएटर आहेत आणि त्यांना विनंती करतो की निलेशजी पाटील आपण सुद्धा यायचं आहे. आपण सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहा, कारण पहिल्या इनिंग ब्रेक नंतर आपण पुढील सामन्याचा टॉस सुद्धा मात्र या ठिकाणी करणार आहोत.
हो नक्कीच. आणि 47 धावा सध्या धावफलकावरती तुम्ही पाहताय. अंतिम षटक स्वप्नील सध्या बॉलिंग मार्कवर तुम्हाला बघायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली लाईन आणि लेंथ आता स्वप्नीलच्या माध्यमातून मेंटेन ठेवली आहे. हो यावेळेला इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, मागे विकेट डावा बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा बॉल डॉट. आणि अंतिम ओव्हरमध्ये स्वप्नीलनं काय गोलंदाजी केलेली आहे, ॲक्युरसी. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी होणं गरजेचे आहे. ती गोलंदाजी आता त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळते. धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही 47 वरती स्थिर पाहतायत. या डावातील शेवट 2 बॉल. दरम्यान पाहू या ठिकाणी आपण उत्कृष्ट खेळाडू अवके यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. RD11 किरवली विपक्ष आई गावदेवी बापगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. धन्यवाद सर्वांचं पुण्याच्या एकदा सहर्ष स्वागत. आणि जाऊया आपण कॉम्बॉक्सकडे. तिकडे सज्ज आहेत आमचे दोन्ही सहकारी समालोचक ओमकार शेट्टे आणि मिस्टर समीर ठाकरे. 48 धावा धावफलकावर देत. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना तुम्ही पाहतात. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा तुम्हाला बघायला मिळेल. चला दोन्ही कॅप्टन RD11 किरवले आणि गावदेवी बापगाव दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. स्वप्नीलनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. ओव्हर द विकेट, ओ प्ले अँड मिस. शेवटचा बॉल आणि हा देखील चेंडू डॉट येतोय. याचबरोबर पहिलं सत्र त्या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. 48 धावा या वरती आणि 49 लक्ष असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासमोर. हा सामना जिंकण्याकरिता जाऊया टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. जर आपण या सामन्याचा आपण टॉस करतो, तत्पूर्वी एक सन्मान जो आहे तो सन्मान सुद्धा आपण इथे संपन्न करूया. सावंतगावचे उत्कृष्ट क्रिकेटर जय दलवी उर्फ जेडी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि तदनंतर आपण या सामन्यातील जो टॉस आहे तो आपण इथे संपन्न करू. उत्तमजी पाटील या आपण स्वागत कक्षामध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण जेडी यांना सन्मानित करा. एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि चांगला फॉर्मात सुद्धा ते आलेले आहेत. दोन्ही संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. सन्माननीय निलेशजी पाटील, सोप्पाजी तिसकर आणि मिस्टर अवक्या, मी तिघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. एका बाजूला RD11 किरवली, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी हे बापगाव. आणि आमचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. चला मी दोघांना प्रथम नाणं दाखवते. एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल आहे आणि दुसऱ्या बाजूला जय भोले ग्रुप आहे. दोघांपैकी एक कॉल द्या. चला किरिलू सगळं कॉल देतोय. जय भोले ग्रुपची मागणी परत आलेला आहे स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल. टॉस जिंकला गावदेवी स्फोट बापगाव संघानं आणि टॉस विनिंग संघटनाला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. मी निलेशजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा कोल्ड्रिंक्स इथे वितरित करा. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. निलेश पहा, आपण सुद्धा एक चांगले आयोजक आहात आणि आज आपल्याला मुठवलकरांची स्पर्धा पाहायला मिळत आहे. प्रत्येकी 5-5 षटकांचे सामने आपण पाहत आहोत. या संकल्पनेबद्दल आपण तुम्ही काय सांगणार? संकल्पना तर चांगलीच आहे त्यांची. टॉस जिंकला काय करता निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. संघामध्ये काय बदल आहे? हो नक्कीच बदल आहे. या क्रीडांगणावरती खेळत असताना तुमचा आतापर्यंत इतिहास काय राहिलाय? चांगलाच आहे थोड्याफार. मग प्रतिस्पर्धी संघाला जर पराभूत करायचं असेल तर तुमची रणनीती कोणती असेल आणि कोणत्या प्लॅनिंगच्या आधारे तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सामन्यामध्ये? त्यांना 54, 55 कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? विजय आहे, सर्वेश आहे, असे भरपूर नवीन यंग प्लेयर आहेत माझ्याकडे यावर्षी. क्या बात आहे. जरूर तुम्हाला शुभेच्छा असतील. तुमच्या वाट्याला फलंदाजी आली. 5 षटकाचा सामना. बॅटिंग करताना किती लक्ष डोळ्यासमोर असेल? 60+. आणि त्या 60 धावा जोडण्याकरता तुमच्याकडे जे फलंदाज आहेत, तुला काय वाटतं की या सामन्यामध्ये एक्झॅक्टली तो खेळाडू जो आहे तो ट्रम्प कार्ड म्हणून त्याची आज या स्पर्धेमध्ये ओळख होईल? हो होईल नक्की. मग कोणता खेळाडू तो असेल? आमचा आहे गोरखनाथ ऑलरेडी ट्रम्प कार्ड. त्या जोडीला आहे अजून ऋतिकला बघू. तुला जेव्हा जेव्हा तुझ्या संघाकडून ज्यावेळी तुला मात्र एखादं कार्य देत असतात, ते कार्य करत असताना तू एखादा दडपण वगैरे घेतोयस का? नाही काय नाही, आपलं खेळ खेळायचं, आरामात खेळायचं. आज किरोली गावतो 2 संघ आम्ही पाहत आहोत. एक संघ टाय ब्रेकरमध्ये पराभूत झाला. तू तो सामना पाहिला? हो पाहिला ना. मग त्यांची चूक कुठे झाली तू काय सांगू शकशील? चूक काय आता आहे, चूक दीपियाकडे चूक झाली.
हरकत नाहीये. दोघांनी मात्र चांगलं मनोगती तिथे व्यक्त केलेलं आहे. नाणेफेकी आपण जर पाहिली तर आई गावदेवी बापगाव संघाच्या नावावरती राहिली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. नाही, खरी गोष्ट आहे. एनर्जी ड्रिंक सोबत होतं. 3 दिवस ॲज अ कॉमेंटेटर एकटाच होता योगेश दादा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा वर्सेस लढाई सुरू झाली आहे मैदानावरती. नक्षत्रा इंटरप्राइजेस चौधरपाडा. ज्युनियर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. 3-2-1 गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल स्विच हिटचा फटका आणि बॉल चालला डीप. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात धमाकेदार आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडासाठी फलंदाज गुणेश. थँक्यू डीजे. आणि हा चौकार ॲड होतोय. धावफलक 4 आणि 4 झाली आहे डावाची सुरुवात. नक्षत्रा चौधरपाडा ज्युनियरनं टार्गेट सेट केला 49-49. थोड्याच वेळात या मैदानावरती आगमन होईल ते म्हणजेच अरविंद दादा भंडारी. आज दादाचा वाढदिवस. आज कल्याण शहराचा जल्लोष उत्साह मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल आणि स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवलच्या वतीनं वाढदिवसाची एक जय्यत तयारी इकडे सुरू झाली आहे. आज सुधीर दादाचा देखील वाढदिवस आहे. एक केक येऊन जाऊ दे. थोडंसं लवकर कट करू म्हणजे सेलिब्रेशन स्टार्ट होईल. सुधीर दादा आज ड्रेसिंग कडक मारून आला एकदम. फटका समोर. फर्स्टला लॉंग ऑफ टिपलाय झेल. संपलाय खेळ. आणि ज्या विकेटसाठी जाळं आखलं होतं, ज्या वाघाची शिकार करायची होती, तो वाघ जाळ्यामध्ये कैद झालाय. गुणेश पाटील बॅक टू डग आउट. अतिशय सुंदर स्कोरिंग सध्या आपल्यासोबत करतायत भावेश वजे सोनाळे पाडावरनं. तुमच्या क्रिकेट टुर्नामेंटसाठी तुम्हाला जर एक चांगला गुणलेखक हवा आहे तर आवर्जून भावेश वजेला संपर्क साधायला विसरू नका. येत्या काळामध्ये हे देखील स्कोरिंग विश्वातील एक मोठं नाव बनेल. खूप सुंदर गुणलेखन सध्या भावेश वजे करतोय. सोनाळेपाडा एक मॅच जिंकली आहे त्यामुळे आता तो टेन्शन फ्री आहे. संध्याकाळपर्यंत इकडेच जाईल आणि दुपारी सोनाळेपाड्याचं जेवण पण इकडेच बनवण्यात आलं आणि उद्या देखील ॲज अ स्कोरर म्हणून त्याची आता निवड झाली आहे. अभिनंदन भावेश. ही छोटी छोटी पावलं असतात जी हळूहळू एक मोठं नाव कोरतात आणि सोनाळेपाड्याचं नाव देखील आपल्या लेखणीनं येत्या काळामध्ये तो भिवंडीमध्ये कोरेल. या शुभेच्छा भावेश तुला. अर्ध्या विकेटवरती पडला बॉल. फाईन लेग आणि तिकडे झाली आहे मिसफिल्ड आणि बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्पर्श झाल्यानंतर थोडासा वेग कमी झाला आणि या आर्मी तुम्ही पाहू शकाल. कुणाल भामरे त्याच्या मागे सगळी टीम आहे. मला वाटलं कुणाल सोबत आले तुम्ही सगळे. धोका हो गया भाई के साथ.
टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावर आहेत. एक विकेट गेली आहे. तिकडे आरोही मॅच एन्जॉय करते. आरोही रणजित पाटील दादाची लाडकी ही प्रिन्सेस ती सकाळपासून वाट पाहते की केक कधी खायला भेटेल. आज सुधीर काकाचा बर्थडे आहे म्हणून ती व्यासपीठावरती आली आहे. अजूनही ती विचारते केक कब आएगा. आणि बर्थडे बॉयचं झालं या ठिकाणी आगमन. ओ क्या चाल ढाल, शेर की चाल. अभिनंदन, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मागे टायगर. टीमची टोटल धावफलकावरती 6, विकेट गेलेली आहे 1. मी तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. व्हॉट अ बॉल यार, सुपर्ब सुपर्ब. टप्पा पडल्यानंतर जो उसळी घेत गेला ना फलंदाजाच्या अगदी नाकासमोरून. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. राईट आर्म राऊंड विकेट, टप्पा पडला तदनंतर उसळी घेत असताना ओ बॅट्समन देखील तिकडे चकित झाले. राईज दन सरप्राईज. यष्टीरक्षकाच्या देखील जवळजवळ डोक्याच्या वरून जाईल असं त्याला वाटत होतं. पुढचा बॉल मीचचा. मागचा खतरनाक टाकला होता तर आता बॅट्समननं सांगितलंय पुढे धोका आहे. शफल झाले. अर्ध्या विकेटवरती टाकलेला बॉल त्याला हुक केलाय. जय भोले ग्रुप स्टँड मध्ये बॉल जाऊन पोहोचलाय. मिळतील धावा 4. आणि या चौकारानं स्कोर डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 10 धावा. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावर. आदरणीय मंदार गीते यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आणि हा स्वागत हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि टीमची टोटल धावफलकावरती पहिलं षटक संपलं 12 धावात. धावफलकावरती ओव्हर नंबर 2 गोलंदाजी मार्क वरती आला हरेश भंडारी. स्ट्रायकर इनला फलंदाज आहेत राजेश. दुसऱ्या बाजूला संदीप आहेत. चांगली रंगेली मॅच. 49चं टार्गेट. पहिल्या षटकात 10 आलेत पॉवर प्ले मध्ये. आणि आता समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 24 बॉल 39 धावेची या ठिकाणी गरज आहे. राजेश पाटीलसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. त्याच्या डायट फॅन कडनं नाव अनाऊन्स झालेलं नाही आहे. टप्पा पडलाय. चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. 12 धावा धावफलकावर. विकेट गेलेली आहे 1. आणि हा डॉट बॉल थोडासा दबाव या ठिकाणी नक्की वाढवेल. 37 धावेची गरज आहे अजून. मगाशी आपण 39 म्हणालो होतो ते करेक्शन करूयात. इथे मान्यवर आणि उत्तमदादांच्या दरम्यान चर्चा होताना आपण पाहता हा फुल टॉस होता. पॉवर प्ले सुरू आहे आणि तिकडे प्रोटेक्शन नाही आहे. तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही आहात. दिशा से फटके तो मिलेंगे फटके. आणि इकडे तेच झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. खूप सुंदर फटका होता. फ्रंट लेगला पुढे आणला. आधी पाहिलं की बॉल थोडासा दूर आहे. लांबून खेचलं. स्वीप करत असताना आपला सिग्नेचर शॉट तिकडे दाखवतो फलंदाज.
ग्रेट बॅटिंग आणि या 4नं धावफलक पुढे जातो. 16 ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावर. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट हरेश तयार होतील. मागचा फुल टॉस दिशा भरकटले, त्याच्यावरती 4 आलाय. रणजित जे आहे ना ते ऑन आहे बॅटिंग टीमसाठी. ग्रीष्मा 11 आमने पडा डावकुऱ्या त्याचा फलंदाज खेळत आहेत. त्यांचे इनसाइड आउट, त्यांचे स्वीप, त्यांचे लॉफ्ट आणि त्यांचं फुटवर्क ज्यावेळी असतं ना ते सगळं पाहण्याची मजा काही वेगळी असते. एक सिंगल ॲड होईल, एका सिंगलनं स्कोर पुढे जात आहे. 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावर. 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. स्वर्गीय मकरंद ट्रॉफी तुम्ही पाहताय. मकरंदांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी ही क्रिकेट स्पर्धा मागचे अनेक वर्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय. दर्जा आयोजनातील तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय योगेशदा पाटील, मुठवळ गावातील राजकीय क्षेत्रातील माजी उपसरपंच आणि डी.वाय. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या सोबतीनं आजचा बर्थडे बॉय द ग्रेट खली सुधीरदादा पाटील, त्यांचा आज आहे वाढदिवस. आज जल्लोष आहे मुठवळ गावाचा, कारण वाढदिवस आहे आपल्या भावाचा. विश यू मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. तिकडे बाजूला तेजस मॅच एन्जॉय करतोय आणि सगळी छोटी गँग हलक्या हाताने खेळल्या. बॅटची बाहेरची कडा लागली आहे. एक सिंगल या ठिकाणी अजून ॲड केली जाईल. क्लायमेट अतिशय शांत आहे. अशा शांत क्लायमेटमध्ये माहोल बनवणारा हा सामना होईल यात शंका नाही आहे. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल. तीन बॉलमध्ये 2 धावा आज डिफेंड झाले आणि सामना जिंकला साहिलच्या एक चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती टीम बालगोपाल सोनाळेपाडा टीमनं. आणि आजच्या दिवसातील आता मॅच नंबर 3 आपल्या समोर. पहिला सामना सोनाळेपाडा, दुसरी मॅच जिंकली टीम विहाना स्पोर्ट्स पिसे संघानं. अभिनंदन टीम पिसे. आणि आता मॅच नंबर 3 आपल्या समोर. बॅटच्या समोर होता, मिडॉनच्या डोक्यावरनं काढलाय. पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4, फक्त 1-2 सेंटीमीटर बाउंड्री लाईनच्या बॉल आतमध्ये पडल्या अगदी कॉम्बॉक्सच्या समोर आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल बाहेर जातोय आणि मिळतात धावा 4. गुड बॅटिंग, खूप चांगला खेळतो राजेश. अगदी आपण पाहताय राजेश आणि संदीप अगदी दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतात. रनचेस कसं करायचं, कोणी मारायचं, कोणी मैदानावरती थांबायचं, टार्गेट कुणाला करायचं, या सगळ्या चर्चा तिकडे दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान सुरू आहेत. आणि सध्या आपण पाहता आक्रमण करत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. 2 चौकार राजेश. 4 बॉलमध्ये वैयक्तिक 9 धावा त्यानं जमवल्यात. पॉवर प्लेमधील अंतिम बॉल, कॅचचा कॉल, झेल सुटलाय. थोडा कठीण जरूर होता. कॅच सुटल्यानंतर घडलंय काय, बॉल देखील चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फायनली स्टॉप करण्यामध्ये आलं यश आणि तोपर्यंत 2 धावा अजून 8 केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 ओव्हरमध्ये 24 वरती पोहोचलाय संघ ग्रीष्मा 11 आमनेपाडा. रनचेस ते करतायत मैदानावरती 49 धावेचं. आणि अजूनही समीकरण मैदानावरती जर आपण पाहिलं 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू 25 धावा या मॅचमध्ये येणाऱ्या 18 बॉलमध्ये करायच्यात. अठरा बॉल 25 धावा अजूनही आवश्यक आहेत या मॅचमध्ये. 24 24 1. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 18 बॉल 25, 2 ओव्हरमध्ये 24 झालेत आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजून 25 करायच्यात. अप्रतिम टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट करते. सो तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे कमेंट बॉक्स, चॅट बॉक्स तुमच्यासाठी ऑन होईल. सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि बेल आयकॉन हिट करायला तर मुळीच विसरू नका. कारण टेनिस बॉल क्रिकेटमधील अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट कव्हर करत असते आणि त्यापैकीच एक सध्या मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा सोहळा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेली स्पर्धा आणि आपल्याला सांगून जाईल येत्या काळामध्ये विजेतेपद चॅम्पियन कोणाच्या नावावरती. 18 चेंडू 25. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. शफल झाले, जागा बनून खेळलेत. फाईन लेगला फटका चांगला आहे आणि ट्रॅव्हल होतो बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. आदरणीय संतोषजी पवार साहेबांचं शुभागमन झालं.
आणि संतोषजी पवार दादांचं करूया आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती प्रत्येक व्यक्तीचा यथोचित सन्मान योगेश दादा, उत्तम दादा, रणजित दादा यांच्या वतीनं केला जातो. अतिथी देवो ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपण्याचं काम उत्तम दादा पाटील जे स्वतः पोलीस पाटील आहेत, शांतीदूत आहेत, मुठवळ गावचे. टप्पा पडल्यानंतर काय फटका सजवला होता पाहू शकता. ॲक्शन रिप्ले हा तुमच्या समोर आहे. छोट्या चणीचा जरी खेळाडू असला त्याच्यामध्ये जिद्द मोठी आहे. बॉल तयार. इथे पुढे सरसावले होते. आता फॉलो केला बॅटर्सला. पुढे आल्यानंतर चॉप करायचं होतं पण बॅट्समॅनच्या रेंजपासून दूर आणि त्या सोबतीनं बॉल आपण पाहताय व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती ॲड होते आणि एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे 29. अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक या 20 करायच्या आहेत. मॅच आता थोडीशी सोपी वाटू लागली आहे. जास्त काही मॅचमध्ये आता संघर्ष मोठा नाही आहे. गोलंदाज तयार. इथे बॅकफुटला गेले. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतं. बॉल डीपमध्ये एक सिंगल ॲड झाली. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. सोळा बॉल 18ची गरज होती आणि समीकरण मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती पुढे जाल. 3 धावा ॲड झाल्यात आणि मॅच आता रन बॉल आली आहे. 15 चेंडू 15. थोडासा फेरफटका मैदानावरती मारून समीर शेठ ठाकरे आणि योगेश पाटील यांची पुन्हा एकदा उपस्थिती होती. सुधीर दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना समीर असाला म्हणतोय आज की पार्टी सुधीर दादा की तरफ से. टीमची टोटल धावफलकावरती रन बॉल 15 बॉल 15ची गरज आहे. प्रयत्न थोडेसे अजून मोठे करावे लागतील या मॅचमध्ये. टीम आमनेपाडाच्या विरुद्ध नक्षत्रा चौधरपाडा ज्युनियरला. सध्या नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाडा निलेश टीम खूप फॉर्ममध्ये. चौधरपाडाचा ज्युनियर संघ तुम्हाला पाहायला मिळतो. गावागावात अलीकडच्या काळात अनेक संघ आपल्याला पाहायला मिळतात कारण यंगस्टर्सला संधी मिळणं ते देखील तितकंच गरजेचं असतं. सध्या गाव जर आपण पाहिलं लोकसंख्येच्या दृष्टिकोनानं मोठी होत चाललेत. गावागावात क्रिकेटर्स वाढत चाललेत आणि त्यामुळे एका टीममध्ये फक्त 11 खेळाडू एका वेळेला खेळू शकतील. एक त्यांचा 12 मॅन किंवा 15चा स्क्वॉड. मग ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही तिकडे अजून नवीन टीम्स तयार होतात. आणि आमनेपाडाचं देखील क्रिकेट तुम्ही पाहिलं जवळजवळ 3 ते 4 टीम सध्या आमनेपाडाच्या माध्यमातून कंटिन्यू खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. आमनेपाडामधनं 2 एक योगेश शिलबन आणि A1 जोडी अशा टीम्स तुम्हाला सातत्यानं आमने आणि आमनेपाडा परिसरामध्ये खेळताना दिसतात. येथे स्क्वेअर लेगला बॉल एक सिंगल ॲड झाली आहे. 14 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 14 धावेची गरज होती. आता मात्र 13ची गरज असेल. डायरेक्ट हिट दिलंय. रनआउट होतील का या पाहूयात. काय निर्णय येतो अंपायर्सचा. जर 2 कंप्लीट झाला तर लेस दॅन रन बॉल. रनआउट झाले तर मॅच 13 बॉल 13 वरती येऊन थांबेल. हा ॲक्शन रिप्ले. अंपायरचा इशारा नो बॉल. ओव्हर स्टेप. फिल्डिंग. फाईन लेगला तुम्ही 3 फिल्डर तिकडे कीपरच्या बाजूला सेट केलेत त्यामुळे हा नो बॉल घोषित करण्यात आला. या थर्ड अंपायर्स काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ओईटी आउट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे परतावं लागेल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. आणि समीकरण मैदानावरती जर आपण पाहिलं लाईन ऑन दी बॅट आहे. पुढे ड्रॅग झालेली नाही आहे बॅट त्यामुळे इकडे ओईटी आउट घोषित करण्यात आला. फलंदाज बाधत. लाईन वरती होती बॅट. लाईन ऑन दी बॅट. तिकडे मात्र रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला बाद घोषित केलं जातं आणि ते चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर 36 धावा धावफलकावर. 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती लागलेले आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता धावा करायच्यात त्या म्हणजे 12 कारण हा फ्री हिट आहे. आता येणारा बॉल त्याच्यावरती मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे खुला होताना मॅचचा रिझल्ट लागताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 बॉल्स 12 रन्स. 14 चेंडू 12 धावा.
चला फास्ट खेळा अंपासला रिक्वेस्ट आहे थोडंसं आपण खेळाडूंना वॉर्न करा, तिकडे थोडंसं ताकीद द्या जेणेकरून मॅचेस वेळेवरती कव्हर होतील. जसं कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये मॅचेस कव्हर झाल्या. आज आपल्याकडे जर आपण पाहिलं तर नक्कीच 8 संघ आज आहेत, उद्या 8 टीम्स आहेत. मग उद्या 2 सेमीफायनल, एक फायनल आपल्याकडे एक्स्ट्रा असणारा. बॉल हवा होता, क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूवरती धावतात, फ्री हिट आहे त्यामुळे फारसा काही धोका नाही आहे. आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धावेच्या मदतीनं समीकरण मैदानावरती उरलं आहे. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 बॉलमध्ये 10 धावा या ठिकाणी आवश्यक आहे. 13 चेंडू आणि 10 धावेची गरज. काही चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी अंपायर सोबत. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर फायनल डिसिजन. आणि अंपायरचा इशारा नो बॉल. नो बॉल वरती फिल्डिंग चेंज झाली होती, कारण स्ट्राईक चेंज नव्हतं झालं त्यामुळे तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही आहात. त्यामुळे हा नो बॉल या ठिकाणी अंपायरनं घोषित केला. जर तिकडे स्ट्राईक रोटेशन झालं असतं तर तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकले असतात. आणि नो बॉल त्याच्यावरती 2 धावा देखील ॲड झाल्यात. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 बॉल आणि 7 धावेची गरज आहे का, चेक करा एकदा. ऑनलाईन सध्या तेच दाखवतोय. किती झाले धावा सध्या धावफलकावर, थोडं चेक करा, क्रॉस करेक्शन करून घ्या. 14 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. मागचे लगातारचे 2 नो बॉल होते. 2 बॉल बाकी आहेत अकॉर्डिंग टू स्कोरर. त्याने जे सध्या स्कोर कार्ड वरती लिहिलंय बघा एकदा तुम्हाला सांगतो. पहिला बॉल वरती चौकार, दुसरा व्हाईट बॉल, 3 बॉल असायला पाहिजे कारण 2 नो 1 व्हाईट बॉल आहे. टोटल स्कोर कार्ड वरती तू आता पण 6 बॉल आले. यस 3 बॉल बाकी आहेत म्हणजे 15 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. थँक्यू सो मच. आणि थोडंसं सॉरी जास्त नो बॉल व्हाईट बॉल त्यामध्ये कन्फ्यूज झाले होते स्कोरर. आणि हा नो बॉल देखील थोडा लेट आला त्यामुळे ऑलरेडी 1 बॉल त्यांनी ॲड केला होता धावफलकावर. चला काही हरकत नाही आहे, छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. बॉल होता यात, फक्त दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे लॉंग लेगमध्ये. आणि फ्री हिटचा बॉल होता. खरं तर आक्रमण व्हायला हवं होतं बट चांगला बॉल, त्याला सन्मान देण्याचं काम तिकडे फलंदाजानं केलं. एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात आणि एका सिंगलनं धावफलक पुढे जातात. टीमची टोटल धावफलकावरती 40, अजून 9 धावा करायच्यात आणि बॉल शिल्लक आहेत उर्वरित 14 चेंडू आणि 9 धावा. अगदी सोपा वाटू लागला आता हा सामना. चला फास्ट खेळा प्लीज, वेळ थोडा जास्त जातो मित्रांनो. अजून यानंतर आपल्याला 4 मॅच कव्हर करायच्यात. इथे फटका समोर मिड ऑफ आणि टीप लाईट झेल, मिळतीये विकेट, फलंदाज होतात बाद. चौदा बॉल आणि जिकडे 9 करायचे होतात तिकडे विकेट गमावली. आणि आता समीकरण 13 चेंडू आणि 9 धावा. अजूनही मॅच पूर्णपणे ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या बाजूनं. एका हाती या मॅचमध्ये विजय ते मिळवू शकतात. 7 विकेट्स अजून त्यांच्या हातामध्ये. लेस दॅन रन बॉल मॅच. हा फुल टॉस ऑन साईडला बॉल पाठवलाय, चाललाय मुख्य प्रवेशद्वार जिकडे श्री छत्रपती क्रीडांगणाचं आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय एक भगवा चौकार. थँक्यू डीजे.
ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय ज्यांचं गाणं आपण ऐकलात उत्तमदादा पाटील, योगेशदादा आणि त्यांच्या सोबतीनं नुकतंच विश्वासदादांचं आगमन झालं. ही सगळी टीम सध्या आपल्याला पाहायला मिळते. योगेशदादांना ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहताय. एक हसमुख शांत स्वभावाचा हा चेहरा. उत्तमदादा सध्या बिझी आहे. सगळे गेस्ट उद्या इन्व्हाइट करायचे आहेत. आज अरविंददादाचा वाढदिवस आहे आणि सगळ्या पाहुण्यांसोबत सातत्यानं चर्चा संपर्क सुरू आहे. कारण स्वर्गीय मकरंद स्मृतिचषक म्हणाला ना की मुठवळ गावाची शान आहे, मुठवळ गावाचा सन्मान आहे. आणि उत्तमदादा पाटील म्हटलं की ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आमचा जीव नेहमी तळमळतो, तो म्हणजे आमच्या मुठवळ गावाच्या नावासाठी. गावासाठी कधीही काय पण या एका टॅगलाईनवरती चालणारी ही सगळी नावं आहेत. उत्तमदादा पाटील, योगेशदादा पाटील, रणजितदादा पाटील. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4. हा चौकार येतोय आणि या चौकारानं स्कोर धावफलकावरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं 48 या आकड्यावरती. आता रन बॉल एका धावेची अगदी आपण सुरुवातीची गरज पाहिली तर आता तब्बल 10 बॉलचा फरक आहे. 11 चेंडू आणि फक्त 1 पाहिजे. एका हाती हा सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं आपल्या बाजूनं केला. मनामध्ये एकच वादा, तुम्हा सर्वांचा लाडका उत्तम दादा. आणि अंपायरचा इशारा या ठिकाणी येईल. पाहूयात एक्झॅक्टली घडलंय काय. फलंदाज या ठिकाणी करतायत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट. जर बिमार आहे तर मॅच तिकडेच क्लोज होईल. या पाहूयात असा नो बॉल आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा